आज क्लासला जायचं होतं 2-3 दिवसानंतर, तर म्हटलं पटकन आवरून घेते. आज उमेश मला बोललेला सुक्कं चिकन बनव म्हणून, म्हणजे जे काल आणलेलं ना त्याच्यातलंच थोडं ठेवलेलं. तर मग तेच बनवत होते आणि इतकी घाई लागलेली मला की आता जायचं की मॅडमने अचानक सांगितलेलं की 1:30 वाजता क्लास आहे तर या. आंघोळ वगैरे केली आणि बाहेर निघले तर बघते तर काय डमरूनी बघा कसा पावडर पूर्ण खाली सांडून तोंडाला लावत बसला आणि माझा पचका झाला. क्लासला जाताना बरं झालं मी फोन लावला तर तो मुलगा बोलला की मी येणार नाहीये तर तुम्ही येऊ नका. काय डमरू आणि मी बाहेर गाणं गात बसले. तो मला बघत होता की काय गातीये नेमकं, तर मी देवाचं गाणं गात होते. त्यानंतर माझं हे थोडंसं काम राहिलेलं, म्हणजे याला फिनिशिंग करायची होती फायनली आज, तर ती करायला घेतलेली. काय करू म्हटलं. त्यानंतर संध्याकाळी असंच जरा डमरूला घेऊन परत बाहेर गेलते. बाहेर म्हणजे दुकानात जायचं होतं, खारी आणि टोस आणायचा होता. त्याला खाली घेऊन गेलं की मग झालंच, म्हणजे तो वरती यायला लवकर येतच नाही, म्हणजे इकडे तिकडे फिरतच बसतो. ह्याला बघ त्याला बघ, गाड्या बघत बसतो. खूप कष्ट घेऊन त्याला वरती आणावं लागतं. वरती आल्यानंतर पण तो काही शांत बसत नाही, धिंगाणाच करत राहतो. तर मग मी त्याच्यासोबत जरा ब्लॉक्स खेळत होते आणि मी असं मस्त टावर बनवलेलं, तर त्याला बघून कसा गोल 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 फिरत होता. त्याच्यासाठी जेवण वगैरे बनवलं. जेवलं तर नाही, पण काय मग आता तसंच झोपू घातलं त्याला, कारण की तो जेवतच नव्हता आणि खूप चिडचिड करत होता. त्यानंतर हा सगळा पसारा त्याने करून ठेवलेला, तर सगळं आवरून ठेवला. तर असा होता दिवस. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या. बाय बाय.